सगळ्यांचं चांगलं पाहिजे, चांगलं ते घ्यायचं, वाईट आहे ते नाही घ्यायचं. ते शक्य असेल तर आपल्या सहवासाने कमी करायचं. मित्रांचं लक्षण हे असतं ना, पापान निवारयती योजयती हिताय गुह्यम च गुहती गुणान प्रकटी करून. वाईट मार्गाला जाऊ द्यायचं नाही, चांगल्याची योजना करायची. एखाद्याचे दोष असले, रहस्य असले गुप्त ठेवायचं आणि आपल्या सान्निध्याने ते गुप्त करून टाकायचं आणि गुण ओळखायचे आणि गुण ओळखायचे. आम्ही हे करत आलो आहोत. आमच्या प्राचीन इतिहासात सर्व वेळेला आम्ही हे करत आलो. आमचे पूर्वज जेव्हा जेव्हा देशाबाहेर गेले तेव्हा त्यांनी धर्म दिला, तेव्हा त्यांनी शास्त्र दिलं, तेव्हा त्यांनी सभ्यता दिली. कोणालाही कन्वर्ट केलेलं नाही, कोणाचंही राज्य लुटलेलं नाही. असा भारत स्वतंत्र झाल्यावर त्याचं संविधान कसं होईल? असंच होईल. हिंदुत्व हे असं आहे. सावरकरांनी सुद्धा हिंदुत्व पुस्तकाच्या शेवटी मी म्हटलं ते अगदी बरोबर आहे. लोकांना माहित नाही सावरकरांचं हिंदुत्व काय होतं. शेवटी त्यांनी असं म्हटलं आहे की कदाचित असा हिंदू समाज उभा झाल्यानंतर केव्हा तरी त्यांच्या सान्निध्यामुळे, साहचर्यामुळे मुसलमानांना सुद्धा असं वाटेल की हे बरोबर आहे. मुसलमान राहून सुद्धा ते या राष्ट्राशी एकरूप होऊन वागतील असं म्हटलं. शब्द माझे तिकडे तिकडे झालेच की, पण तो पॅरेग्राफ आहे, मला शेवटचाच पॅरेग्राफ. आपल्या सगळ्या लोकांची इच्छा ही होती, डॉक्टर आंबेडकर असो, महात्मा गांधी असो, सगळ्यांची इच्छा ही होती. फरक फक्त नीती कोणाची काय कशी, देशकाल परिस्थिती याच्याबाबत आकलन वगैरे, या सगळ्या गोष्टी वेगळ्या होत्या. ही जी गोष्ट आहे, आपला समाज असं वागू शकतो आणि असं जेव्हा चांगला वागतो, जातीपातींच्या आहारी जात नाही, पंथ संप्रदायांचे भेद करत नाही, रुची अरुची कोणाची काही असो, आपण सगळे एक आहोत या भावनेने जेव्हा वागतो तेव्हा तो आपल्या संविधानानुसारही चालत असतो, आपल्या हिंदू धर्मानुसारही चालत असतो. आणि हे सगळ्या जगाला द्यावं लागणार आहे, कारण जगाचे प्रयोग फसले. त्यांच्या अपुऱ्या दृष्टीतून जे त्यांनी मनुष्याच्या सुखाकरता म्हणून प्रयत्न केले, त्यातनं ते सुख तर मिळालं नाही, सुविधा पुष्कळ मिळाल्या, वैज्ञानिक प्रगती खूप झाली, पण संहार वाढला, दुःख वाढलं, शोषण वाढलं, मानसिक अशांती वाढली. आणि त्याच्यामुळे आता सगळे विचार करतायत की हे कुठून मिळेल. दोन्ही उपाय पाहून झाले. व्यक्तिवादी होऊन पाहिलं, समाजवादी होऊन पाहिलं, ईश्वराप्रती श्रद्धा ठेवणारी होऊन पाहिलं, नास्तिकही होऊन पाहिलं, विज्ञानवादी होऊन पाहिलं, परंतु उपाय तर नाही मिळाला. मग आता हे कोण देईल? तर हे भारतवर्ष देईल. त्यांच्यापाशी तिसरा मार्ग आहे. हे जगाला माहिती आहे, आपल्याला माहिती की नाही मला माहित नाही. म्हणून भारत स्वतंत्र झाला आणि भारत आता उभा राहतोय, त्याचं प्रयोजनच हे आहे. पण ते प्रयोजन आहे वसुधैव कुटुंबकम. आता विश्वात्मके देवे येणे वाघे नेतोष आहे. त्या विश्वात्मक देवाची आराधना जीवनाने करायची, स्वकर्मकुटुंबांच्या मालेनी करायची. तर त्याच्याकरता ही गुणग्राहता वाढली पाहिजे. आजच्या वातावरणात कधी कधी असं ऐकलं मी, ते खरं की खोटं माहित नाही, पण एका शाळेमध्ये मुलांना सांगितलं की तुम्ही तुमच्या पालकांच्या वर्तनात काय चुका आहेत त्या शोधून लिहून काढा आणि दाखवा, होमवर्क. हे नाही शिकवत आपल्याकडे. आपण आपल्या दुसऱ्यांचे गुण पाहतो. दुर्योधनाला सुद्धा सुयोधन म्हणणारा युधिष्ठिर होता. पण असं होत राहिलं तर मग समाज दुखले जाईल. पण दुसऱ्यांचं चांगलं पहा हे सांगणं, आपला समाज एक करणं. कारण आता जी लढाई चालू आहे ना, ती पंथ संप्रदायांची लढाई नाही आहे. पंथ संप्रदायांचा आधार आहे. लढाई आहे धर्माशी, अधर्माची आहे. म्हणून
म्हणून आपल्या जवानांनी कधी किंवा आपल्या इथल्या लोकांनी कधी कुणाचा धर्म विचारून त्याला मारलं नाही. पण काल ज्या कट्टरपंथीयांनी उत्पात केला त्याने धर्म विचारून मारला. हिंदू असं कधीही करणार नाही. पण आपल्या संप्रदायाचा चुकीचा अर्थ लावणारे कट्टरपंथी असं करतील. म्हणून देश बलवान पाहिजे. आपल्या मनात दुःख आहे, सगळ्यांचंच अंतःकरण जड आहे. सगळ्या परिवारजनांच्या दुःखात आपण सहभागी आहोत. पण आमच्या मनात क्रोधही आहे आणि तो असला पाहिजे. कारण असुरांचं निर्दालन जर व्हायचं असेल तर अष्टादश भुजांची ती शक्ती ती असलीच पाहिजे. चांगलेपणा दुरुस्त करायचे जे सृष्टीचे मार्ग आहेत त्याच्यात एक मार्ग असा समजावून देण्याचा असतो. म्हणजे अनुभव येतात निर्णय, त्यातून मनुष्य शिकतो, सुधारतो स्वतःला. काही लोक असे असतात थोडे ते नाहीच सुधरत. कारण जे शरीर मन बुद्धी त्यांनी धारण केली आहे त्याच्यात आता परिवर्तन शक्य नाही. रावण शिवभक्त होता, वेदशास्त्र संपन्न होता, सगळं काही होतं. एक चांगला माणूस बनायला जे त्याच्यापाशी पाहिजे ते सगळं रावणाजवळ होतं. परंतु जे शरीर मन बुद्धी त्यांनी धारण केली किंवा बनली त्याची ती बदलायला तयार नव्हती. दुसरा उपायच नव्हता. रावण जोपर्यंत हा देह सोडत नाही आणि दुसरा जन्म घेत नाही तोपर्यंत तो सुधारणार नाही. त्यामुळे रावण सुधारायला पाहिजे म्हणून रामाने त्याचा वध केला. त्याच्यामुळे आपण असे आहोत सगळ्यांमध्ये चांगलं पाहणार, सगळ्यांना स्वीकार करणार. पण आपलं सैन्य आहे आपल्या देशाचं काय, सैन्य आता नको जरूर, युद्ध होणार नाही असं समजून आपण गाफील राहिलो तर 62 मध्ये आपल्याला प्रकृतीने एक धडा शिकवला. आता आपण संरक्षणाच्या बाबतीत आणखी चांगलं व्हायचा प्रयत्न करतो. अशा दुष्ट माणसांचं निर्दाल्याने झालं पाहिजे. क्रोध आहे आणि अपेक्षाही आहे आणि ती अपेक्षा पूर्ण होईल असं वाटतं मला. पण हे सगळं का होतं? हे सगळं शस्त्रांच्या भरवशावर नाही होत. हे सगळं राग येतो म्हणून नाही होत. या सगळ्यांच्या पाठीमागे जे बल पाहिजे ते बल असतं शेवटी प्रेमाचंच, आपलेपणाचंच, आत्मीयतेचंच. ती आत्मीयता असली की समाज जुळून राहतो. आणि कलियुगात संघशक्ती आहे म्हणजे एकत्र राहणं ही शक्ती आहे. परवाचा प्रसंग झाल्यावर सगळ्या देशभराची संतापाची लाट उठली. त्याच्यामध्ये कोणी जातपात पक्ष प्रांत धर्म पंथ संप्रदाय पाहिलेला नाही. एकही आवाज असा आलेला नाहीये. उलट आहे की सगळं त्यापुरतं विसरून आपण उभे राहिलो देशाच्या प्रतिष्ठेकरता. हा स्वभाव झाला पाहिजे. हे प्रसंगाने होतं तर स्वभाव झाला पाहिजे. असं झालं तर वाकडा डोळा करून पाहिजे कोणाची हिंमतच होणार नाही. आणि कोणी पाहिल तर डोळा फुटेल. पण त्याकरता मूळ असतं आपलेपणा. आणि आपलेपणाच्या पाठीमागे ती सकारात्मक दृष्टी असते. ती चांगल्या गोष्टी शोधते, गुणगौरव शोधते. म्हणून 83 वर्ष हा जो उपक्रम चाललेला आहे हा उपक्रम म्हणजे केवळ वर्षातनं एकदा काही लोकांचा गौरव करणे एवढा नाही आहे. ही गुणगौरवाची प्रवृत्ती त्याचा पुरस्कार म्हणजे आजचे सगळे पुरस्कार आहेत. असा गुणगौरव आपणही केला पाहिजे. आपण समारंभ करून करणार नाही पण आपल्या आजूबाजूला माणसं असतात त्यांच्यात कोणत्या चांगल्या गोष्टी आहेत ते पाहायचं. चांगल्या गोष्टी आपल्यातल्या आणखी ते मोठ्या करतील असं प्रोत्साहन द्यायचं आपल्या मित्रतेने. म्हणजे जे रावण नाहीत ते सगळे चांगले होतील.
ते सगळे चांगले झाले की जे रावण असतील त्यांचं राम पाहून घे. हे असे प्रसंग होत आहेत. झाला की आता आपण उत्तरही देतो, चांगलं दमदार उत्तर देतो. याही वेळेला तसं मिळेल अशी अपेक्षा आपण करू. परंतु असे प्रसंग व्हायचे आणि मग आम्ही उत्तर द्यायचं, हे कशा प्रसंग होऊच नये त्याच्याकरता समाजाचं हे रूप पाहिजे, ज्याची अपेक्षा आपल्या संविधानात आहे. इमोशनल इंटिग्रेशन, भावनिक एकात्मता. भावना कोणची? भावना हीच आपलेपणा. तो आपलेपणा नव्हता म्हणून आमचा पंथ संप्रदाय वेगळा आहे, आम्ही तुमच्याबरोबर राहणं आम्हाला शक्य नाही असं म्हटलं आणि देश तुटला. आपणही वेगळेपणा नाहीच. त्यांना हो ठीक आहे तुमचं वेगळं आहे, आम्ही तुमच्यासाठी सोय करू, आम्ही हे सोडू, आम्ही ते सोडू, आमचा झेंडा सोडू, आमचं राष्ट्रगीत म्हणणार नाही तुमच्यावर, असं करत करत देश तोडून दिला. आशा असेल त्याच्या पाठीमागे सगळं ठीक होईल, पण झालं नाही. तरी 75 वर्ष होऊन गेली. परवाच्या पाकिस्तानच्या सेनाप्रमुखांचं भाषण झालं, त्याच्यात पुन्हा त्यांनी द्विराष्ट्रवादाची थिअरी मांडली. हे लक्षात आलं पाहिजे. सगळं जग एक कुटुंब आहे. पंथ संप्रदाय कोणताही असला तरी तो एक ना एक दिवस माणसाला एका सत्याकडे घेऊन जाणार आहे, एकाच सत्याकडे घेऊन जाणार आहे. द्वेष हा आपला स्वभाव नाही, शत्रुता हा आपला स्वभाव नाही, पण मार खाणं हाही आपला स्वभाव नको. शक्तिवान माणसाला अहिंसक असलं पाहिजे. जो दुर्बल आहे त्याला म्हणायची जरूरच नाही, त्याला राहावंच लागतं अहिंसक. म्हणून शक्ती असली पाहिजे आणि अशा वेळेला ती दिसली पाहिजे, म्हणजे जगाला कळतं हे शक्तिवान आहे, यांच्या वाट्याला जाऊ नये. जगाला मग जगातले जे दुष्ट लोक आहेत तेही समजतात. सिंह सकाळी उठून गुहेबाहेर पडला, समोर कोल्हा बसला होता, त्याला पाहून तो पळाला. सिंहाला आनंद वाटला की एवढा मोठा मी, माझा धाक सगळेजण, मी जंगलचा राजा आहे. एक ससा दिसला, त्याला बोलून विचारलं का रे जंगलचा राजा कोण आहे सांग. तो थरथर कापत म्हणत तुम्ही जाणारच कोण, हा भात जा. असं सुरू झालं, जो भेटेल त्याला जंगलचा राजा कोण. एक हत्ती आला, त्याला विचारलं सिंहाने का रे जंगलचा राजा कोण आहे. त्यांनी आपल्या सोंडेत त्याला गुंडाळलं, सिंहाने फेकून पडला. पण जरा कणत धूळ झाडत उठला आणि हत्तीला म्हणाला तुला माहित नव्हतं तर इतकं रागायचं कारण काय. त्याच्यामुळे असे प्रश्न विचारणारे, असा विचार करणारे, असे वाकडे तिकडे वागणारे सगळ्या जगातले जे आहेत त्यांचंही कल्याण हो याच्याकरता योग्य तो उपाय करताना आपल्या मागे हे बळ पाहिजे. ते बळ आपलेपणातून मिळतं आणि आपलेपणाची दृष्टी ही गुणगौरवाचीच दृष्टी असते. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.